चला बनवूया मूग डाळ आणि पालकाचे धिरडे। हे धिरडे बनवण्यासाठी ना मूग डाळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती। आता ती वाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी मूग डाळ मिक्सर जार मध्ये घेतलेली आहे। त्याचबरोबर आलं, मिरच्या, जिरं आणि धने पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून आहे ना हे मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचे आहे। हे बघा इथे ही छान बारीक वाटली गेलेली आहे। आता यामध्ये ना मी हळद घालणार आहे आणि बारीक चिरलेला पालक स्वच्छ धुवून वाळवून घेतला आहे आणि त्यानंतर बारीक चिरून आहे ना मी यामध्ये ऍड केलेला आहे। आता सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। 10 मिनिट रेस्ट देऊया आणि 10 मिनिटांनी ना याचे अगदी छोटे छोटे जसे आपण पॅनकेक बनवतो ना तशी छोटीशी धिरडी बनवायची आहे। कडेने तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे आणि छान मीडियम फ्लेम वरती खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। तर हे बघा खालची बाजू भाजल्यानंतर ही वरची बाजू उलटून घेतलेली आहे। पुन्हा थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि मस्त असे हे मूग डाळ आणि पालकाचे धिरडे खाण्यासाठी रेडी झाले आहे।